राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी, कारण की आता या ठिकाणी केंद्र सरकारकडून MSP म्हणजेच किमान हमी भावाची घोषणा करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत आता खरीप पिकातील जे पीक तुम्ही घेणार आहेत ते पिकासाठी तुम्हाला किमान दर किती मिळणार आहे याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्ही पोस्ट पाहू शकता, ज्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना MSPची घोषणा झाली आहे. तर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना लागवडीच्या खर्चापेक्षा 50% अधिक रक्कम मिळणार आहे. तर आता या ठिकाणी क्विंटलप्रमाणे दर तुम्हाला पाहिजेत. यामध्ये तुम्हाला तुमचं पीक शोधायचे जे तुम्ही खरीप हंगामासाठी लावणार आहेत. तर त्या पिकाला तुम्हाला 2025-26 साठी किती रक्कम मिळणार आहे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती पाहतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बिना स्किप करता आणि न पळता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आता या ठिकाणी सर्व काही माहिती आपण पाहतो, ज्यामध्ये सर्वात पहिलं पीक आहे धान. तर धानमध्ये दोन पीक आहेत, एक सामान्य आणि ग्रेड आहे. तर पाहू शकता 2013-14 साली धानाला 1310 रुपये सामान्य भाव मिळत होता, परंतु आता 2025-26 या खरीप हंगामासाठी तुम्हाला 2369 एवढा दर मिळणार आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या धानासाठी म्हणजेच ग्रेड Aच्या धानासाठी तुम्हाला 2389 एवढा दर मिळणार आहे. आता नंतर 2 नंबरचं पीक आहे ते म्हणजे ज्वारी. तर ज्वारी पिकासाठी तुम्हाला 2013-14 साठी 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत होता, परंतु आता 2025-26 या खरीप हंगामासाठी तुम्हाला 3699 इतका दर मिळणार आहे. त्यानंतर आहे बाजरी. तर बाजरी पिकासाठी तुम्हाला 2775 एवढा खरीप हंगामासाठी आता सरासरी प्रतिदर मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतरचं पीक आहे रागी. तर रागी या पिकासाठी 4886 एवढा दर मिळणार आहे. त्याचबरोबर मक्कासाठी तुम्हाला 2400 प्रति क्विंटल दर मिळणार आहे. तर आता नंतरचं पीक आहे ते म्हणजे तूर डाळ. तर तूर डाळीसाठी तुम्हाला सरासरी 8000 रुपये दर मिळणार आहे. तर पाहू शकता किती मोठा बदल झाला आहे, तुम्हाला दुप्पट दर आता मिळणार आहे. तर पाहू शकता सुरुवातीला तुम्हाला 4300 एवढा दर प्रति क्विंटल मिळत होता, परंतु आता यामध्ये बदलून तुम्हाला दुप्पट असा दर मिळणार आहे. त्यानंतर आहे मूग डाळ. तर मूग डाळीसाठी सुद्धा तुम्हाला 8768 एवढा रक्कम मिळणार आहे. तर प्रति क्विंटल रक्कम आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहे उडीद. उडीदसाठी तुम्हाला 7800 एवढा प्रति क्विंटल दर मिळणार आहे. त्यानंतर आहे मुंगफळी. तर मुंगफळीसाठी सुद्धा तुम्हाला 7263 एवढा रक्कम मिळणार आहे. त्यानंतर आहे सूरजमुखी बीज. तर यासाठी तुम्हाला 7721 एवढा प्रति क्विंटल दर मिळणार आहे. त्यानंतर आहे सोयाबीन. तर पाहू शकता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची अशी बातमी, कारण की आता यामध्ये बदल झाला आहे. तर यासाठी तुम्हाला 5328 एवढा दर मिळणार आहे. 2013-14 साली सोयाबीन हे 2560 रुपये प्रति क्विंटलने जात होतं, परंतु ते सोयाबीन आता 2025-26 खरीप हंगामासाठी तुम्हाला 5328 एवढा दर मिळणार आहे. यानंतरचं पीक आहे ते म्हणजे तीळ. तर तिळासाठी सुद्धा पाहू शकता किती मोठा बदल झाला आहे. तर तिळाला तुम्हाला प्रति क्विंटल 9846 एवढा दर मिळणार आहे. त्यानंतर आहे नायजर सीड. तर यासाठी तुम्हाला 9537 एवढा दर मिळणार आहे. यानंतर आहे कापूस. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किती भाव मिळणार आहे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी आहे. तर कापसामध्ये या ठिकाणी 2 प्रकार देण्यात आले, ज्यामध्ये सर्वात पहिलं पीक आहे ते म्हणजे मध्यम रेषा. तर मध्यम रेषासाठी तुम्हाला 7710 एवढा प्रति क्विंटल दर मिळणार आहे. त्यामधील कापूस लांब रेषा, तर यासाठी तुम्हाला 8110 एवढा रुपये प्रति क्विंटल दर आता कापसाला मिळणार आहे. तर कापसामध्ये सुद्धा आता मोठा बदल झाला आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा काही प्रकारे आता केंद्र सरकारने MSP म्हणजेच हमी भावाची घोषणा केली आहे. तर आता या ठिकाणी तुमचं काय मत आहे नक्कीच आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वात पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचं आहे. चला भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.